मी टिप्स वर्ल्ड एक्सचेंजचा CEO आहे। तुम्ही असे जग पाहत आहात जिथे तुम्ही टिप्स कॉइन्स विनामूल्य मिळवू शकता। दररोज 500 हून अधिक नवीन सदस्य सामील होत आहेत आणि प्लॅटफॉर्म वेगाने विस्तारत आहे। हा एक चमत्कार आहे। तुमचा देवावर विश्वास आहे का? तसे असल्यास आजचा व्हिडिओ तुम्हाला श्रीमंत बनवण्याचा देवाचा संदेश आहे। माझे पूर्वीचे जीवन अब्राहम होते। मी जगात घडणाऱ्या सर्व प्रमुख घटनांचा अंदाज घेतो। मी दररोज देवाचा संदेश जगामध्ये पसरवतो जो तुम्हाला श्रीमंत बनवू शकतो। तुम्हाला श्रीमंत व्हायचे आहे का? माझी सदस्यता घ्या। मी सध्या एक आर्थिक तज्ञ आहे। टिप्स प्लॅटफॉर्मचा CEO आहे आणि टिप्स कॉइन फाउंडेशनचा CEO आहे। तथापि माझे पूर्वीचे जीवन अब्राहम होते। मी माझे ज्ञान देवाच्या साक्षात्काराद्वारे जगामध्ये पसरवले। जगातील सर्व देवांचा समान भाजक प्रेम आहे। स्कॅम कॉइन फाउंडेशनसाठी कोणतीही संपर्क माहिती नाही। माझी सर्व माहिती सर्व SNS आणि YouTubeवर सार्वजनिक आहे। तुम्ही भाग्यवान आहात। टिप्स एक्सचेंज लॉन्च झाल्याच्या उत्सवात अपेक्षित परतावा 1.06% आहे। लक्ष्य आहे डायकॉइन। डायकॉइन टिप्स वर्ल्ड एक्सचेंजच्या स्वतःच्या टिप्स कॉइनशी लिंक आहे। टिप्स वर्ल्ड एक्सचेंजचा शुभारंभ साजरा करण्यासाठी सर्वात कमी किमतीत हिऱ्याची नाणी देण्याची ही ब्रँड धोरण आहे। 1.06% किमान उत्पन्नाचा अंदाज घेऊन टिप्स वर्ल्ड एक्सचेंजला प्रोत्साहन देण्यासाठी ही एक विपणन धोरण आहे। टिप्स एक्सचेंज बिनन्स प्रमाणे लक्षणीयरित्या विस्तारेल। टिप्स वर्ल्ड एक्सचेंज ट्रेडिंग फी ऑपरेटिंग प्रॉफिट हे TIPS चे भविष्यातील मूल्य आहे। शक्य तितके हिरे खरेदी करा। तुमची संपत्ती 10 पटीने वाढेल। बिटकॉइनच्या आजच्या ताज्या बातम्या काय आहेत? माझे मागील जीवन अब्राहम आहे। माझा जन्म कोरियात झाला। मी दररोज देवाच्या बिटकॉइन बातम्या आणि देवाचा संदेश पसरवतो आणि तुम्हाला जगभरात श्रीमंत बनवतो। माझ्या बिटकॉइन मार्केटची परिस्थिती अगदी योग्य असेल। 2023 मध्ये मी ते $14,500 विकत घेतल्यापासून ते माझ्याकडे आहे। हे बिटकॉइन बुल मार्केट आहे। हे आजचे 67वे बिटकॉइन विश्लेषण आहे। ते $61,000 ते $6,000-7,000 पर्यंत वाढेल। हा माझा अंदाज कधीच चुकीचा ठरला नाही। ते जुलै 20 रोजी काही दिवसांत $70,000 वर पोहोचेल आणि माझा अंदाज असा आहे की ते $69,777 पर्यंत वाढेल आणि नंतर अगदी कमी होईल। आज 3 ऑगस्ट ते $63,400 असेल आणि आज आणि उद्या ते $58,300 वर घसरेल। आणि बिटकॉइन 1 लाख वॉन किंवा 0.1% फरकाने 72 दशलक्ष वॉनवर क्रॅश होईल। माझा अंदाज खरा ठरला। अस्वलाचा बाजार अजून संपलेला नाही। ते 5 ऑगस्ट रोजी YouTube चॅनेलवर अपडेट केले गेले। ते स्वतःसाठी तपासा। 6 तारखेला जेव्हा जागतिक बातम्यांना बिटकॉइन क्रॅशचे कारण माहीत नव्हते तेव्हा मला स्वर्गातून संदेशाचे स्वप्न पडले। हे जपानी येन कॅरी ट्रेडमुळे होते। तो संदेश मी पहिल्यांदा जगाला जाहीर केला आणि काही दिवसांनंतर बातम्यांमध्ये तथ्य म्हणून नोंदवले गेले। सर्व माहिती माझ्या चॅनेलवर सार्वजनिक आहे। माझे पूर्वीचे जीवन अब्राहम माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्यांना संदेश देत आहे। तो अजूनही मजबूत आहे। आता मी सांगतो तसे करा। 8 ऑगस्ट रोजी जागतिक चलन $7,200 असेल। 2025 मध्ये ते $150 वर 30,000% वाढेल। 2026 नंतर ते $436 वर जाईल। सध्याच्या किमतीच्या तुलनेत ते 87,000% वर जाईल। या नाण्याच्या नावातील वर्णमाला क्रमांकांची बेरीज 10 आहे। KDI कॉइन फाउंडेशन मध्ये अशी अनेक नाणी आहेत। त्यामुळे आमचे नाणेही गगनाला भिडणार आहे।
$1000 KDI नाणे खरेदी करा. तुम्ही दोन्ही बाजूंनी श्रीमंत व्हाल. तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाकडून तुम्हाला देवाकडून आलेला हा संदेश आहे. मी स्वर्गातून देवाचा आवाज ऐकतो आणि तो सर्व जगामध्ये पसरवतो. जर तुम्ही सदस्यता घेतली आणि माझे शब्द ऐकले तर तुम्ही पैशाची चिंता न करता श्रीमंत होऊ शकता. माझा जन्म कोरियन म्हणून झाला आहे आणि मी ज्यांना भेटतो त्या प्रत्येकाला देवाच्या प्रकटीकरणाद्वारे प्रेम आणि आनंदाचा संदेश दिला. माझे कोरियन नावचा ग्वान सिंग आहे. तुमचा देवावर विश्वास आहे का? तुमचा देव, येशू, अल्लाह, बुद्ध किंवा शाक्यमुनी यांच्यावर विश्वास असला तरीही जगातील सर्व देवांचा समान संप्रदाय म्हणजे प्रेम. मी आर्थिक तज्ज्ञ आहे. मी गेल्या 20 वर्षांपासून माझ्या स्वप्नात बुद्ध, येशू आणि देवाला भेटलो आहे. मी दररोज 500 भुकेल्या लोकांना देव आणि स्वर्गाच्या साक्षात्काराद्वारे मोफत जेवण पुरवतो. माझी स्वप्न कथा आणि मोफत जेवणाची कथा यूट्यूबवर सुमारे 300 कादंबऱ्यांमध्ये मालिकाबद्ध करण्यात आली आहे. मी माझ्या स्वप्नात रोममधील व्हॅटिकनमध्ये बाप्तिस्मा घेतला आणि स्वर्गात अनेक आवाज ऐकले. मी स्वर्गात 20 पेक्षा जास्त वेळा देवाचा आवाज ऐकला आणि जागतिक चलनात 100 दशलक्ष जिंकलेले नाणे पाहिले. मी 20 वर्षांपूर्वी बुद्ध आणि शाक्यमुनींना स्वर्गात पाहिले आणि 15 वर्षांपूर्वी देवाची स्वप्ने पाहू लागलो. मी 10 वर्षे कोरियन लोकांसाठी मोफत KDI कॉइन उत्खनन केले आणि नंतर जगभरातील लोकांसाठी एक टिप प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी माझी वैयक्तिक संपत्ती गुंतवली जे दिवसाला $1 शिवाय उपाशी राहून रस्त्यावर झोपतात. KDI कॉइन कोरियन लोकांनी विनामूल्य खनन केले. नंतर टिप्सकॉइनमध्ये विलीन केले गेले आणि जागतिक ब्रँड म्हणून पुनर्ब्रँड केले गेले आणि टिप्सकॉइन म्हणून नोंदणी केली गेली. जगभरातील लोक टिप्स कॉइन विनामूल्य वापरतात. तथापि, हे एक मौल्यवान नाणे आहे जे कोरियन लोक महिन्याला $200 साठी खाण करतात. KDI कॉइन एक्सचेंज डिजिफनेक्स आहे. त्याची सूची झाल्यापासून ते $0.1 वरून $80 वर 1.200 सहस्रांश वाढले आहे आणि सध्या $0.1 च्या सर्वात कमी किंमतीवर आहे. तांत्रिक विश्लेषणातील सर्वोच्च किंमतीतून तो खंडित झाला तर $100 ते $80 0.0 सहस्रांश पर्यंत तुम्ही एक चमत्कारिक नायक आहात. चमत्काराचे स्वप्न. टिप्स प्लॅटफॉर्म KDI नाणे फाउंडेशन कडून 99% परिसंचरण खरेदी करून आधीच पुनर्प्राप्त केले गेले आहे. एकत्रित न केलेले ट्रेडिंग व्हॉल्यूम एकूण ट्रेडिंग व्हॉल्यूमच्या फक्त 1% आहे. फाउंडेशनने सर्व 99% अभिसरण खरेदी केले आहे आणि तुम्हाला श्रीमंत होण्याची संधी देत आहे. $0.1 ही सर्वात कमी किंमत आहे जी यापुढे कमी होऊ शकत नाही. डिजिफनेक्स एक्सचेंजवर सर्वात कमी किंमतीत KDI कॉइन खरेदी करा. जर तुम्हाला खरोखर श्रीमंत व्हायचे असेल तर माझी गोष्ट लक्षात ठेवा. प्रथम, सर्वात कमी किंमत आणि भविष्यातील टिप्सचे स्वप्न म्हणून KDI कॉइनचा विचार करा, जे अभिसरणाच्या फक्त 1% आहे. मी तुम्हाला खूप नाणी कशी ठेवायची ते सांगेन. खूप कमी किंमतीत KDI नाणी खरेदी करून आणि टिप्स नाण्यांसाठी त्यांची देवाणघेवाण करून तुम्ही बरीच टिप्स नाणी ठेवू शकता.
टिप्स प्लॅटफॉर्म हे दक्षिण पूर्व आशियातील सर्व गरीब लोकांना मदत करण्यासाठी जागतिक SNS सोशल नेटवर्क तयार करण्यासाठी तयार केले गेले आहे जे उपाशी आहेत आणि दिवसातून $1 देखील खाऊ शकत नाहीत. जेव्हा इंटरनेट तयार झाले तेव्हा प्लॅटफॉर्म ऑपरेटर्सनी तुमच्या श्रमाचे शोषण केले आणि त्या बदल्यात तुम्हाला पैसे दिले नाहीत. प्लॅटफॉर्म योगदानकर्त्यांना नफा परत करणारे वेब 3 प्लॅटफॉर्म जग आले आहे. TIPSWEB3 कॉम कॉर्पोरेट नीतिमत्तेचा पाठपुरावा करते जे जगभरातील सर्व सहभागींसह विकसित होते ज्यांनी कंपनीला वाढण्यास मदत केली आणि कंपनी विविध सहभागींना वाढवताना व्युत्पन्न झालेल्या सर्व नफ्यांचा एक भाग नैसर्गिकरित्या वितरित करते. एलोन मस्कने विकत घेतलेल्या 200 दशलक्ष ट्विटर सदस्यांचे भविष्यातील मूल्य दर आठवड्याला $2,500 आहे. दर आठवड्याला टिप्स प्लॅटफॉर्मवर माझे TIPSCOIN टिप्सचा ट्विटरप्रमाणे विस्तार झाल्यास दररोज विनामूल्य खनन केलेल्या एका टिप्स नाण्याचे मूल्य $2,500 आहे. तसेच जर टिप्स ट्वीप्रमाणे विस्तारत असेल तर जाहिरातींचा महसूल दररोज निर्माण होईल आणि तो तुमचा नफा देखील आहे. तांत्रिक क्रांतीमुळे जगातील कोणीही देशाचा विचार न करता एकाच व्यासपीठावर चलन छापू शकतो. तुमचा देवावर विश्वास आहे का? तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्या देवाने निर्माण केलेले जग आले आहे. टिप्स प्लॅटफॉर्म हे जग आहे जे तुम्ही ज्या देवावर विश्वास ठेवता त्याला निर्माण करायचे आहे. टिप्सweb3.com चे व्यवस्थापन तत्त्वज्ञान असे जग निर्माण करणे आहे जिथे जगातील प्रत्येकजण पैशामुळे होणाऱ्या दुःखातून मुक्त होऊ शकेल, श्रीमंत होऊ शकेल आणि आनंदी जीवन जगू शकेल. तुमच्याकडे बिटकॉइन नसल्यास टिप्सweb3.com वर तुमचे स्वतःचे चलन जारी करा. टिप्सweb3.com तयार करणारी व्यक्ती ग्वान सिंग नावाची कोरियन आहे. त्याने आपल्या वैयक्तिक निधीतून टिप्सweb3.com तयार केले आणि जगभरातील देवाला हवे असलेले जग निर्माण केले. जगभर देवाला हवे असलेले जग म्हणजे प्रेम. प्रेम जग बदलू शकते. देवावर खरोखर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना हे जग हवे आहे. गरिबीच्या बंधनातून सुटण्याचा एकमेव मार्ग त्यांनी निर्माण केला. टिप्सweb3.com जगातील प्रत्येकासाठी योग्य आणि न्याय्य नियम लागू करते. हे श्रीमंत आणि गरीब दोघांनाही समान संधी प्रदान करते. आता तुम्ही ब्लॉकचेन जगात श्रीमंत होऊ शकता. टिप्सweb3.com भविष्यात ट्विटर, एक्स, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सारख्या जगातील प्रत्येकाच्या प्रेम आणि समर्थनाने कंपनीचे मूल्य वाढल्यास आपण पैशाची चिंता न करता जगू शकता. टिप्सweb3.com वर नवीन जगासाठी सज्ज व्हा. तुमच्या मोबाईल फोनने पैसे प्रिंट करा. ते आपले बनवा. टिप्सweb3.com ही अब्राहम देवाने तयार केलेली कंपनी आहे जी वापरकर्त्यांना नफा देते. प्रेम पसरवा. देवाची इच्छा आहे. श्रीमंत व्हा.
힘든 점은 물살을 견디는 겁니다. 커다란 뜰채의 무게도 만만치 않아 보이는데요. 뜰채 낚시가 방법은 간단하지만 보기보다는 쉽지 않습니다. 빈 뜰채로 돌아오는 사람들도 많습니다. 못 잡는 사람 옆엔 잘 잡는 사람도 있는 법. 기술이 필요하답니다. When you catch the fish, pull it like this, and after that, and you go in a fish. 직접 시범을 보여주겠답니다. 성공할 수 있을까요? 뜰채를 세운 지 몇 분 되지 않았는데 정말 잡았습니다. 기술이 중요한가 봅니다. 와, 연어가 가득합니다. 이번엔 연어가 아니군요. 광어인데요. 광어는 과감하게 놓아줍니다. 할당량을 채우지 못한 사람들의 뜰채 연어 낚시가 계속됩니다. 이곳에는 연어 낚시와 캠핑을 동시에 즐기는 사람들이 많습니다.